हॉर्मुझमधील संघर्ष, भारताने युद्धनौकेसह तेलवाहकाचे केले संरक्षण, इराणची प्रतिक्रिया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या महत्त्वाच्या घटनेवर सविस्तर चर्चा करणार आहोत. हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने एका मोठ्या तेलवाहकाचे संरक्षण करण्यासाठी आपली युद्धनौका तैनात केली. यावर इराणने काय प्रतिक्रिया दिली हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनी जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या मार्गातून जगातील मोठा तेल पुरवठा होतो. त्यामुळे येथील कोणताही तणाव जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करतो. या क्षेत्रात वाढलेल्या तणावामुळे, विशेषतः इराण आणि पाश्चात्य देशांमधील वादामुळे, भारताच्या एका तेलवाहकाला धोका निर्माण झाला होता. हा तेलवाहक भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण होता. भारताने आपल्या राष्ट्रीय हितांचे आणि व्यापाराचे रक्षण करण्यासाठी तत्काळ आणि निर्णायक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. धोका लक्षात घेऊन भारतीय नौदलाने एका युद्धनौकेला तातडीने हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये पाठवले, जेणेकरून तेलवाहकाला सुरक्षितपणे मार्गावरून बाहेर काढता येईल. भारतीय युद्धनौकेच्या संरक्षणाखाली तेलवाहकाने धोकादायक सागरी क्षेत्र सुरक्षितपणे पार केले. ही मोहीम भारतीय नौदलाच्या कार्यक्षमतेची साक्ष देते. भारताच्या या कृतीनंतर इराणने या संपूर्ण घटनेवर काय प्रतिक्रिया दिली हे पाहणे महत्त्वाचे आहे. इराणने या घटनेवर अधिकृत विधान जारी केले, ज्यात त्यांनी या क्षेत्रात शांतता आणि सुरक्षितता राखण्याच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. इराणने आंतरराष्ट्रीय नौवहन स्वातंत्र्याला आपला आदर असल्याचे सांगितले, परंतु त्याच वेळी या क्षेत्रात कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाला विरोध दर्शवला, ज्याने तणाव वाढू शकतो. भारताची ही कारवाई आणि इराणची प्रतिक्रिया याचे जागतिक स्तरावर कोणते परिणाम होऊ शकतात ते आता पाहूया. या घटनेमुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता वाढू शकते, कारण हॉर्मुझ सामुद्रधुनीतील सुरक्षा धोक्यात आल्यास तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती असते. आंतरराष्ट्रीय समुदायाने या घटनेवर शांतता राखण्याचे आणि नौवहन मार्ग सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले आहे. भारताच्या तत्पर कृतीचे अनेक देशांनी अप्रत्यक्षपणे समर्थन केले आहे. शेवटी भारताच्या या कृतीचे सामरिक महत्त्व आणि पुढील काळात काय अपेक्षित आहे यावर नजर टाकूया. भारताने या घटनेतून स्पष्ट केले आहे की ते आपल्या सागरी व्यापाराचे आणि राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी नेहमी तयार आहेत. या कृतीमुळे भारताची सामरिक क्षमता दिसून येते. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढील अद्यतनांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या विषयावर तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा. Hey everyone, welcome to चर्चेचा विषय. Don't forget to subscribe.